10वी नंतर काय हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत असतो. जसं आपण नवी पास होऊन 10वी इयत्तेत प्रवेश करतो तेव्हापासून जी चर्चा सुरू होते, आता परीक्षा झाल्यानंतर तर त्या चर्चेला भरपूर उधाण येतं. दुर्दैवानं या कोविड-19मुळं तुमच्या सुट्ट्यावर घाला घातला तरीसुद्धा तुम्ही या दुर्दम्य परिस्थितीमध्ये तुमची आणि कुटुंबाची काळजी घेत असाल अशी अपेक्षा करतो. तर 10वी नंतर तसे भरपूर पर्याय आहेत. अ, घरात पण चर्चा चालू असते. कधी आईवडील सांगतात, कधी नातेवाईक सांगतात. बऱ्याचदा आपण मित्रांचं ऐकून मित्र सांगतील तिकडे प्रवेश घेत असतो. पण खरं तर 10वी नंतर आपल्याला काय व्हायचंय हे ठरवलं पाहिजे. आपल्यातल्या कॅपॅसिटी ओळखल्या पाहिजे. किंवा जरी काही गोष्टी कमी जास्त असतील किंवा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, मला इंग्लिश येत नाही, मला गणित येत नाही, काही फरक पडत नाही. इयत्ता 10वीपर्यंत तुमचं बेसिक पक्कं झालेलं असतं. यानंतर तुम्ही जिथे कुठे प्रवेश घ्याल तिथे जर तुम्ही मनापासून जीव ओतून अभ्यास केला तर इंग्लिश असो, गणित असो किंवा अजून कुठला विषय असो, अशा कठीणातल्या कठीण विषयावर तुम्ही निश्चितच विजय मिळवू शकता किंवा त्याच्यामध्ये नैपुण्य मिळवू शकता. त्याच्यामुळे भीती मनामध्ये बाळगायची गरज नाही. दुसरी गोष्ट आहे, 10वी नंतर काय करायचं याचा विचार करताना आपल्या परिसराचा अभ्यास करायचा. आपल्या औद्योगिकरण किंवा सध्या मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे किंवा आपण लवकरात लवकर स्वतःच्या पायावर कसं उभं राहू शकतो, अशा अनेक गोष्टींचा विचार करून आपण 10वीचं करिअर निवडायचं असतं. तर 10वी नंतर शिक्षणाचे पर्याय कुठले? तंत्र शिक्षण, पारंपरिक शिक्षण, इतर कोर्सेस म्हणजे शॉर्ट टर्म कोर्स म्हणतो आपण त्याला. तंत्र शिक्षणमध्ये येतात पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, ITI किंवा तत्सम कोर्सेस जे टेक्निकल एज्युकेशन शिकवतात. पारंपरिक शिक्षणामध्ये जसं आपण बघतो आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि इत्यादी असे कोर्स येतात. आणि शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये जसे टेलरिंग व्यवसाय किंवा इतर असे छोटे मोठे उद्योग व्यवसाय असतात की जे 5 महिने, 3 महिने, 6 महिन्याच्या कोर्स कंप्लीट करून आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करतात. तर असे भरपूर असतात. तर त्यामध्ये आपला गोंधळ पण उडू शकतो, नेमकं जायचं कुठं. बरेचदा मित्र सांगतील तिकडे आपण प्रवेश घेतो आणि प्रवेश घेतल्यावर असं लक्षात येतं की फसगत झाले बाबा, आपण इकडे उगाच आलो. आणि पुन्हा मागे येणं सोपं जरी असलं तरी गेलेले दिवस परत येत नाहीत. त्याच्यामुळं आयुष्य फार कमी आहे. प्रत्येक पाऊल मोजून मापून टाकायचं असतं, विचारपूर्वक करायचं असतं. त्यामुळं कुठल्याही या 3 पर्यायापैकी कुठलाही तुम्ही पर्याय निवडायचा असेल तर थोडा विचार करा आणि त्यानुसार तुम्ही योग्य ते पर्याय 100% निवडा. आता DMIC, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, जसं आपण बघितलं मागाशी मागच्या स्लाईडमध्ये तंत्र शिक्षण, टेक्निकल एज्युकेशन त्याच्याशीच रिलेटेड ही स्लाईड आहे. तर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर याचा हा औरंगाबादमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपण चर्चा ऐकली असेल किंवा बिडकीनचे विद्यार्थी असतील त्यांना माहीत असेल किंवा औरंगाबाद पूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. शेंद्रापासून बिडकीनपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप होत आहे. तर तुम्ही पहिल्या स्लाईडमध्ये बघताय, पहिल्याच टप्प्यात निर्माण होणार 2,000 रोजगार म्हणजे रोजगार निर्मितीची सुरुवात झालेली आहे. अनेक मल्टीनॅशनल कंपन्या इथं येणार आहेत आणि इथं कंपन्यामध्ये काम करणारा हा टेक्निकल माणूसच लागणार आहे. म्हणून आगामी काळामध्ये तंत्रज्ञान, टेक्निकल एज्युकेशन घेतलेल्या मुलांना म्हणजे पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग केलेल्या मुलांना प्रचंड डिमांड असणार आहे, तेही औरंगाबादच्या परिसरामध्येच. 2 नंबरची स्लाईड आहे, त्यांचा विकासाचा मॅप दाखवतोय. त्याच्यात नकाशा टाकलाय त्यांनी की हा एरिया कसं कसं डेव्हलप होणार. इकडे खाली विस्तीर्ण रस्ते, 10 पदरी रस्ते, अद्ययावत सुसज्ज इमारती कंपन्यांच्या एक त्यांनी टेंटेटिव्ह प्लॅन दाखवलेला आहे. पेपरचं कात्रण मी टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर हे पेपरचं कात्रण नसून वास्तवात अशा इमारतीला बांधकामाला सुरुवात झालेली आहे. लवकरच त्या पूर्ण होणार आहेत. म्हणजे जर तुम्ही आज 10वी झाला असाल, आज जर तुम्ही पॉलिटेक्निक सारख्या किंवा तंत्र शिक्षण सारख्या एज्युकेशन फील्डला प्रवेश घेतलं तर येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये 100% चांगल्या पगारची नोकरी तुम्हाला इथे लागण्याची शक्यता असते. आता 10वी नंतर टेक्निकल एज्युकेशनला जायचं आहे तर कुठला पर्याय? तर पॉलिटेक्निक हा अतिशय बेस्ट पर्याय आहे. 10वी नंतर झटपट तुम्हाला नोकरी पाहिजे असेल किंवा स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर यामध्ये कुठला कोर्स निवडावा? तर असे भरपूर कोर्सेस आहेत पॉलिटेक्निकचे, पण त्याच्यापैकी ह्या 5 ज्या स्लाईडवर दिसत आहेत त्याला आपण इंजिनिअरिंगच्या किंवा पॉलिटेक्निकच्या मदर ब्रँचेस म्हणतो. जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग, ज्याला कन्स्ट्रक्शनमध्ये, ड्रॉइंगमध्ये, डॅम, रोड याच्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा पुढे चालून अशा उद्योग व्यवसायामध्ये यायचं असेल त्याने सिव्हिल इंजिनिअरिंग निवडावं.
IT सेक्टर, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर याच्यामध्ये ज्याला जायचं असेल किंवा कॉम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये ज्याला डिमांड करायचं असेल त्याने कॉम्प्युटर फील्ड निवडावी. इलेक्ट्रिकल जर बघितलं तर प्रचंड स्कोप असणारी ब्रँच आहे. सध्या काळामध्ये आपण बघतो इलेक्ट्रिसिटी शिवाय काही होत नाही. मोठ्या मोठ्या उद्योगांना सुद्धा इलेक्ट्रिसिटी लागते, घरात लागते, शेतकऱ्यांना लागते. आगामी काळात सोलारवर सुद्धा भरपूर काम होणार आहेत, म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सुद्धा बेस्ट आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग प्रचंड डिमांड असणारी ब्रँच की जिथं ऑटोमायझेशन आहे, रोबोट्स काम करतात किंवा कॉम्प्युटरच्या किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या ज्या काही छोट्या मोठ्या सर्किट्स बनतात असे सर्किट बनवण्याचं काम किंवा टेलिकॉम सेक्टरमध्ये काम करण्याचं काम ह्या ब्रँचमधले लोक करत असतात, म्हणून ह्या ब्रँचला सुद्धा प्रचंड डिमांड आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मोस्ट डिमांडेड ब्रँच आहे. आपला औरंगाबादचा शहराचा विचार बघता की मेकॅनिकल इंजिनिअरिंग बेस्ड अनेक कंपन्या असल्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला सुद्धा प्रचंड डिमांड आहे. पण या 5ही ब्रँचेस जरी चांगल्या असल्या तरी तुमची आवड निवड, तुम्हाला पुढे भविष्यात कुठलं करिअर करायचं आहे यानुसार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन किंवा विचार करून तुम्ही योग्य ते ब्रँच निवडावी. या 5ही ब्रँचेसमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पण लागण्याची शक्यता आहे. गव्हर्नमेंट जॉब पण लागतो, प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जॉब आहेत, 100% जॉबची गॅरंटी आहे. किंवा तुम्ही स्वतःचा उद्योग व्यवसायसुद्धा सुरू करू शकता, स्वतःची इंडस्ट्री सुरू करू शकता, उद्योजकसुद्धा होऊ शकता. अशा ह्या 5 ब्रँचेस आहेत. त्यानुसार तुमच्या आवडीनुसार किंवा तुमचं करिअर तुम्हाला कुठलं निवडायचं आहे त्यानुसार तुम्ही 5 पैकी एक ब्रँच निवडायची आहे. पॉलिटेक्निक नंतर नोकरीच्या संधी किंवा व्यवसायाच्या संधी कुठं कुठं आहेत? सर तुम्ही कुठलाही डिप्लोमा करा पॉलिटेक्निकचा तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब आहे, प्रायव्हेट जॉबमध्ये सेक्टरमध्ये जॉब आहे, सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वयंरोजगार किंवा स्वतःचा वर्कशॉप, फर्म, इंडस्ट्री तुम्ही उभं करू शकता. यासाठी गव्हर्नमेंटसुद्धा अर्थसहाय्य करतं. आणि असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांनी फक्त डिप्लोमाच्या जीवावर खूप मोठमोठ्या करोडोंच्या इंडस्ट्री उभा केल्या, ज्यांचा करोडोंचा टर्नओव्हरसुद्धा आहे. किंवा हायर एज्युकेशन जर तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं असेल पुढे तर तुम्ही डिप्लोमा करून थेट सेकंड इयरला किंवा डायरेक्ट सेकंड इयरला तुम्ही प्रवेश घेऊ शकता इंजिनिअरिंगमध्ये. किंवा तुम्हाला फॉरेनला जरी शिकायला जायचं असेल तरी डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक करून तुम्ही फॉरेनला सुद्धा शिक्षण घेऊ शकता. म्हणजे पॉलिटेक्निक नंतर तुम्हाला नोकरी करता येते, स्वतः व्यावसायिक बनता येतं, स्वतःचा उद्योग सुरू करता येतो किंवा उच्च शिक्षण जरी घ्यायचं असेल तरी तोही तुमच्या पुढे पर्याय असतो. त्याच्यामुळे 10वीनंतर झटपट ज्याला लगेच नोकरीची गरज आहे किंवा ज्याला कमावतं व्हायचं त्याने 10वीनंतर पॉलिटेक्निकचा विचार केला कधी बेस्ट आहे. किंवा ज्याला उद्योजक व्हायचं आहे किंवा इंजिनिअरिंग करायचं भविष्यामध्ये जर 12वी करून इंजिनिअरिंग करण्यापेक्षा डिप्लोमा करून इंजिनिअरिंग केलं कधी बेस्ट, कारण त्याला स्किल आलेलं असतं, प्रत्येक इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंटची माहिती झालेली असते, त्याच्यामुळे इंजिनिअरिंग करताना सुद्धा त्याला सोपं जातं. म्हणजे पॉलिटेक्निक नंतर तुम्हाला भरपूर पर्याय आहेत. त्याच्यामुळं पॉलिटेक्निक ॲज अ करिअर पॉईंट किंवा 10वीनंतर जरी निवडलं तरी वेगळं ठरणार नाही, तुमचा त्याच्यामध्ये फायदाच असणार आहे. आता पॉलिटेक्निकची फी काय हा प्रश्न पडतो, बहुतांश पालक विद्यार्थी विचारत असतात. तर तसं बघितलं तर प्रत्येक कॉलेजमधील उपलब्ध असलेल्या सुविधांनुसार ज्या त्या कॉलेजची फी वेगवेगळी असते. ही शासनानं ठरवून दिलेली फी असल्यामुळे त्याच्यात बदल होत नसतात. परंतु काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती किंवा योजना विद्यार्थ्यांसाठी असतात, त्याची माहिती आपल्याला नसते, म्हणून आपण कधी कधी महागडं शिक्षण नको किंवा महागडं कॉलेज नको किंवा हे आम्हाला पेलवेल का अशा अनेक संभ्रम मनात निर्माण करून चांगल्या शिक्षणापासून वंचित राहतो. तर ती माहिती तुम्हाला व्हावी म्हणून ही स्लाईड मी इथं टाकलेली आहे मुद्दाम होऊन. तर प्रवर्गानुसार आपण जर विचार केला तर SC, ST, VJ, NT, SBC यांना 100% स्कॉलरशिप मिळते. म्हणजे कॉलेजची कुठली फी असो तुम्हाला 1 रुपया भरायची गरज नाही. सर्व पैसा शासन शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तुम्हाला देतं कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी. ओपन OBCच्या विद्यार्थ्यांना 50% पर्यंत शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती होते. 50% त्यांना स्वतःहून भरावी लागते. एक नवीन स्कीम आली आहे 3 वर्षापासून, डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल मेंटेनन्स अलाउन्स PDHM. याला जर खेड्या गावातले विद्यार्थी, बाहेर गावचे विद्यार्थी औरंगाबादसारख्या शहरामध्ये शिक्षणासाठी येत असतील तर त्यांना वर्षाकाठी साधारणतः 30,000 रुपये मिळतात राहण्यासाठी, जेवणाच्या खर्चासाठी त्यांना हॉस्टेल मेंटेनन्स अलाउन्स म्हणून. मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना 25,000 पर्यंत शिष्यवृत्ती मिळते. या व्यतिरिक्त एक नवीन म्हणण्यापेक्षा एक TFWS स्कीम आहे, ट्युशन फी वेवर स्कीम TFWS. जर तुम्ही या स्कीम अंतर्गत प्रवेश घेतलात तर ही स्कीम फक्त त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या टॉपर 5% विद्यार्थ्यांनाच लागू असते.
तर जर तुम्ही टॉपमध्ये असाल, टॉप 5% असाल आणि ह्या स्कीम अंतर्गत तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला 3ही वर्ष ₹1 भरायची गरज पडत नाही. त्यामुळे फीचा विचार न करता सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थीसुद्धा मागण्यातल्या मागण्या कॉलेजला प्रवेश घेऊ शकतो. त्याला शिष्यवृत्ती मिळते. फक्त गरज लागते ती आपल्या मनाची, चांगलं शिक्षण घेण्याची, चांगलं ध्येय समोर ठेवण्याची, आयुष्यात उंची गाठवण्याची आणि भरपूर काही कमवण्याची. ही जर इच्छा मनात प्रबळ असेल तर तुम्ही फीचा विचार न करता कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घ्या पॉलिटेक्निकच्या. तुम्हाला 100% शिष्यवृत्ती किंवा तुमच्या प्रवर्गानुसार जी लागू असेल ती शिष्यवृत्ती तुम्हाला मिळेल. यानंतर पॉलिटेक्निकच का? जसं मी सांगितलं, व्हाय पॉलिटेक्निक? तर एक नंबर आहे इमिजिएट जॉब. बरेचसे शेतकरी आता आपण बघतो दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे हाल. तर शेतकऱ्यांच्या मुलांना अगोदर इच्छा असते की लवकर पायावर उभं राहावं. नोकऱ्याच्या शोधात अनेक विद्यार्थी फिरताना आपण बघत आहोत. तरीसुद्धा असं दुर्दैवानं चित्र दिसतंय की नोकऱ्या लागत नाहीत. तर पॉलिटेक्निक हा असा विषय आहे किंवा पॉलिटेक्निकचा कोर्स केला तर तुम्हाला नोकरीची 100% गॅरंटी सांगतो. फक्त 3 वर्षामध्ये तुम्ही मनापासून अभ्यास करायचा, मनापासून कौशल्य आत्मसात करायचं, 100% तुम्हाला नोकरीची गॅरंटी आहे. इमिजिएट जॉब, लवकर ज्याला जॉबला लागायचं आहे त्याच्यासाठी पॉलिटेक्निक त्याने निवडावं. तर कधी बेस्ट आहे, बेस्ट करिअर. तुम्ही पॉलिटेक्निक करून सुपरवायझर, ज्युनियर इंजिनियर अशा पदावर तुम्ही लागू शकता. म्हणजे तुमच्या करिअरचा सुरुवात ही अतिशय कमी वयात होऊन तुम्ही मध्यम वयापर्यंत येईपर्यंत करिअरचा उच्चांक तुम्ही गाठलेला असतो, जो की बरेचसे विद्यार्थी इतर फील्ड जर निवडल्या तर निम्म आयुष्य शिक्षणामध्ये जातं, निम्म आयुष्यानंतर करिअरची सुरुवात होते आणि करिअरची उंची गाठता गाठता वार्धक्य येतं. तसं पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना नाही आहे. तुम्ही एक चांगलं करिअर सुरुवात करू शकता याच्यामध्ये. दुसरी गोष्ट आहे सेल्फ इस्टीम, आत्मसन्मान. जर तुम्ही लवकर कमवायला लागलात तर एक स्वतःलाच आत्मसन्मान मिळतो. समाज वेगळ्या दृष्टीने बघतो. आईवडिलांची छातीसुद्धा अभिमानानं फुगते की माझा मुलगा कमवता झाला, इंजिनियर झाला, सुपरवायझर झाला, इंडस्ट्रीमध्ये लागला किंवा गव्हर्नमेंट जॉबला लागला. तर एक आत्मसन्मान तुम्हाला अतिशय लवकर मिळतो. त्याच्यामुळं पॉलिटेक्निक हा पर्याय अतिशय बेस्ट आहे करिअरसाठी. म्हणजे 10वी नंतर जर लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, करिअरला सुरुवात करायची असेल किंवा आत्मसन्मान मिळवायचा असेल तर पॉलिटेक्निक इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. जे फोटो आपल्याला दिसत आहेत त्याच्यात, हे आहे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, कांचनवाडी, पैठण रोड, औरंगाबाद येथील. पहिल्या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे त्या इमारतीचा एंट्रन्स सुसज्ज अशी इमारत आहे. त्यानंतर या कॉलेजची बस फॅसिलिटी औरंगाबाद शहराच्या प्रत्येक कोपऱ्यातून आहे. बिडकीनपासून बस सुरू आहे. कॅन्टीन फॅसिलिटी जी आहे 3 आणि 4च्या फोटोमध्ये तुम्ही बघताय की विद्यार्थी जे लॅबमध्ये प्रॅक्टिकल करतायत. लायब्ररी फॅसिलिटी, मेडिकल फॅसिलिटी अशा अनेक फॅसिलिटी अशी अद्ययावत. तसेच या उपलब्ध फॅसिलिटी बघून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळानं म्हणजेच MSBTनं एक्सलंट असा रिमार्क देऊन सन्मानित केलेला आहे. एक महाराष्ट्रातल्या नामांकित पॉलिटेक्निकपैकी एक गणलं जातं. या पॉलिटेक्निकलाही तुम्ही व्हिजिट देऊ शकता जर तुमची इच्छा पॉलिटेक्निक करायची असेल किंवा त्या ठिकाणी इतर सुद्धा करिअरविषयी गायडन्सचा एक सेल तयार केलेला आहे तेथील प्रिन्सिपल माननीय प्राचार्य डोंगरे सरांनी. तरी तुम्ही त्यांना भेटून सुद्धा तुमच्या करिअरचं गायडन्स तुम्ही घेऊ शकता की 10वी नंतर सर आम्ही नेमकं काय करावं. जर पॉलिटेक्निक करायचं असेल तर काही इम्पॉर्टंट वेबसाईट्स फॉर ॲडमिशन मी इथे देत आहे. या आपले 3 ऑफिसेस आहेत. हे गव्हर्नमेंटचे 2 ऑफिस आहेत वरचे. तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट, की जे की सर्व काही तंत्र शिक्षणाच्या ॲडमिशन प्रक्रिया असते ही सेंट्रल लेवलला असते, केंद्रीय प्रक्रिया असते, सगळी ऑनलाईन असते. पूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन असते. त्याच्यामुळे तुम्ही www.dtmaharashtra.gov.in या वेबसाईटला देऊन तुमच्या प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती करू शकता. माहिती घेऊन तुम्ही त्याच विहित मुदतीमध्ये किंवा त्यांनी दिलेल्या दिनांकानुसार तिथं ऑनलाईन नोंदणी करून पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ शकता. दुसरं आहे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई. हे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तयार करणे, त्यांचा परीक्षा घेणे, त्यांचा निकाल लावणे किंवा त्यांच्या विकासासाठी अनेक कोर्सेस किंवा स्कीम राबवणे असं काम असतं. ही सुद्धा एक ऑटोनॉमस बॉडी आहे गव्हर्नमेंटची. तर त्याची सुद्धा वेबसाईट मी इथे दिली आहे msbt.org.in. तसेच CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक सुद्धा वेबसाईट मी इथे दिलेली आहे www.csmsspoly.com.
या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही शंका असतीलच तर खाली 2 मोबाईल नंबर दिलेले आहेत मी, 744 774 65 65, 744 775 65 65, या 2 पैकी कुठल्याही मोबाईलवर तुम्ही कधीही फोन करा. तुम्हाला करिअर विषयी किंवा पॉलिटेक्निकच्या प्रवेशाविषयी अद्ययावत माहिती मिळेल किंवा मार्गदर्शन मिळेल. तर हे सर्व तुम्ही स्लाइड्स ऐकल्या, तुमचे 10वी नंतर काय याविषयी माहिती घेतली, म्हणून तुम्हाला